लघवी करताना वारंवार जळजळ होते, वारंवार लघवी करायला लागते, लघवी थोडी थोडी होते आणि त्रास होतो आहे, नंतर ओटी पोटात दुखतं आहे. तर ही सगळी युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनची लक्षणं असू शकतात. तर सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या दिवसांमध्ये बहुतांशी मेजरली स्त्रियांमध्ये आणि काही काही पुरुषांमध्ये, डायबिटीस लोकांमध्ये, वयोवृद्ध लोकांमध्ये लघवीला इन्फेक्शन होणं किंवा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होणं ही कॉमन गोष्ट आहे. तर ह्यासाठी आपल्याला थोडीशी माहिती घेऊया की हे का होतं, काय असतं आणि कसं होतं आणि ह्याला काय उपचार केले पाहिजेत. तर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे मूत्रसंस्थेत आपल्याला किडनी, युरेथ्रा, युरिनरी ब्लॅडर आणि युरेटर हे एक 4-5 मेन भाग असतात. तर ह्या भागांमध्ये जंतुसंसर्ग होतो, त्याला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणतात. तर हे महिलांमध्ये कॉमन असते, पुरुषांमध्ये असते पण ते साधारणतः 40 नंतर किंवा 50 नंतर प्रोस्टेटचा प्रॉब्लेम झाल्यावर किंवा डायबिटीसच्या पुरुषांमध्ये, डायबिटीस असलेल्या लोकांमध्ये कॉमन असते. तर ह्याची कारणं काय काय? तर कॉमनली कारण हे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. ह्यात इकोलाय नावाचा बॅक्टेरिया हे कॉमनली आढळतो. बाकीचे बरेच बॅक्टेरिया असतात पण इकोलाय कॉमन आढळतो. दुसरं काय कारण आहे तर पाणी कमी पिणं. दुसरं आणखीन कारण असते महिलांमध्ये असते. नंतर शारीरिक संबंध ठेवल्यानंतर होतं बऱ्याच महिलांना. नंतर पुढचं कारण असते की शुगर, अनकंट्रोल शुगर झाल्यावर पण युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होतं. आणि अस्वच्छता, लघवीच्या जागेची आणि संडासच्या जागेची अस्वच्छता असेल तर बऱ्याच लोकांना हे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होतं. हायड्रेशन कमी असणं म्हणजे पाणी कमी असणं उन्हाळ्याच्या दिवसात हे पण एक मेन कारण असू शकतं. तर त्यात बॅक्टेरियल कॉमन असते, फंगल फार कमी प्रमाणात असते आणि ही मेन कारणं असू शकतात डायबिटीस लोकांमध्ये कॉमन. ह्यात काय काय होतं तर जंतू हे युरिनरी मार्गातून आत येतात, ते लघवीच्या पिशवीला सूज आणतात, हे कॉमन प्रेझेंटेशन असते. काही काही लोकांमध्ये ते सिव्हिअर होऊन मग किडनीला पण सूज आणू शकतात आणि मग शरीरात ते इन्फेक्शन पसरू शकतं, त्याला सेप्सिस म्हणतात. मग अशा लोकांमध्ये लक्षणं काय काय आढळतात तर कॉमनली लक्षण असते पहिलं की लघवी करताना आग होते, पोटात दुखतं, लघवी थोडी थोडी होते, थेंब थेंब होते, जळजळ भरपूर होते आणि मग हे वाढत गेल्यावर मग जर शरीरात पसरला संसर्ग तर थंडी, ताप येणं, अंग दुखणं आणि सेप्सिसची लक्षणं चालू होतात. मग अशा वेळी मग तपासण्या काय काय कराव्या लागतील तर पहिली तपासणी साधी युरिन टेस्ट करणं, त्यात पस सेल दिसल्या किंवा त्या टेस्टमधनं आपल्याला लक्षात येतं. वारंवार जर युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होत असेल तर अशा पेशंटमध्ये युरिन कल्चरची टेस्ट केली जाते, मग ब्लड टेस्ट केले जातात, CBC, युरिया, क्रिएटिनिन हे आपण ब्लड टेस्ट केले जातात जेणेकरून ते इन्फेक्शन जास्त पसरलं आहे का, त्याने किडनीला डॅमेज केलं आहे का, तर ह्यासाठी ह्या टेस्ट असतात. आणि एक सोनोग्राफी टेस्ट केली जाते की ज्यामध्ये कुठं कुठं सूज आहे, दुसरं काय आहे का, की मुतखड्यामुळे इन्फेक्शन झालं आहे, पायलोनेफ्रोटिस आहे, वर पस वगैरे साचलेला आहे किंवा आणखीन काय अडचणी आहेत, अशामध्ये हे आढळतं. तर ह्यात काळजी काय घ्यायची तर पहिलं की पाण्याचं प्रमाण वाढवा, दुसरं स्वच्छता ठेवा लघवीच्या मार्गाची, तिसरं तुमचा आहार साधा सिंपल ठेवा, अल्कलाईन आहार ठेवा, जास्तीत जास्त फळे, लिंबू पाणी हे ठेवा. शुगरच्या पेशंटनी डायबिटीस नियंत्रण ठेवा. बऱ्याच शुगरच्या पेशंटमध्ये वारंवार लघवीचं इन्फेक्शन आढळतं, त्याने किडनीला प्रॉब्लेम होतो, किडनीवर ताण येतो आणि मग किडनी खराब व्हायचा धोका पण बऱ्याच डायबिटिक पेशंटमध्ये आढळतो. तर आपली शुगर नियंत्रित ठेवा, पाणी भरपूर प्या, लघवीची जागेची स्वच्छता ठेवा, व्यायाम करा आणि उन्हाळ्यात पाण्याचं प्रमाण, हायड्रेशन वाढवा. तर आणि अशा प्रकारच्या वारंवार होणाऱ्या इन्फेक्शनमध्ये होमिओपॅथी काय करू शकते तर होमिओपॅथिक उपचारामुळं तुमची प्रतिकारशक्ती वाढते, नैसर्गिकरित्या प्रतिकारशक्ती वाढल्यामुळं वारंवार होणारं लघवीचं इन्फेक्शन कमी होतं, तिथल्या लघवीचा जो सूजन आहे ती कमी होते. तर अशा प्रकारे ज्या ज्या लोकांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आहे त्यांनी अवश्य संयोग क्लिनिकला भेट द्या, सल्ला घ्या, काय वाटलं तुमच्या डॉक्टरांना भेटा. धन्यवाद.